फेन्ना का फेन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। जोरावर शेठ आणि त्यांचा देवा बैल, हा बैल त्यांच्याजवळ कसा आला, काय आले, सर्विस्तर माहिती त्यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार। तुमच्याजवळ हा बैल कसा काय घेतला तुम्ही आणि कुठून घेतला? ते बैल असा घेतला का आमचे जे युवई आहे यांचा खूप आग्रह होता का तुम्ही बैल घ्या 1 वर्षापासून। तर माझी त्याच्यात पळाची हे नाही, ते याच्या अगोदर आमच्यापाशी बैल होते याच्यात, तर ते नंतर बैलाले खूप आम्ही हिंडल्यानंतर मग आमच्या हे आपल्या युवाने नसीम खाननं फोन लावला, मामा तुम्ही इकडे या, गोरा चांगला आलेला आहे इथं, तर तुम्ही लवकर या। तुम्ही 4:45 वाजता फोन आला, 5:15 वाजता इथं आले आम्ही भेटलो, इकडे आम्ही त्याच रात्री सौदा केला। हा बैल कुठला घेतला तुम्ही? हिंगोली पाशी गाव आहे, हे 10-51 ला घेतलं। 10,51,000चा। याच्या अगोदर तुम्हाला पटाचा शौक होता काय? होता। याच्या अगोदर पटाचा शौक होता। तुमच्या युवाने पटात तुम्हाला घुसळून दिलं? नाही, नंतर त्यांचाच हे आहे श्री बाबा तुम्ही बैल घ्या। मी म्हटलं माझ्याच्यानं होत नाही, हे याले देख होत नाही, आमच्या मग काम असते। ते म्हणे तुम्ही बैल घ्या, आमच्या पाशी माणसं लय आहे म्हणे, आमचा एक सिकदार म्हणून एक हे आहे म्हणे, बैल पाहणार घरच्या सारखा बैल पाहिजे म्हणे। नाही, तुमचा श्रीधर जे बैल पाहणार आहे ते तर बाबा त्या राठोडच्या इकडे होते, म्हटलं नामांकित माणूस आहे तो। हो, एका काळात होते त्यांच्या इकडे, आता इकडे आहे। बरं, हा बैल कोणत्या धुरीत पडते? हे उजव्या धुरीत। मग याला डाव्या धुरीचा बैल कोणते कोणते पळवले तुम्ही आतापर्यंत? ते तेजा, आपला आनंद, मिसाईल, तेच मिसाईल म्हणजे तेजा, म्हणजे मिसाईलचं नाव पहिल्यांदा तेजा होतं? तेजाच आहे त्याचं नाव। पहिले आनंद सोबत पळवलं, नंतर तेजा सोबत। बरं, तुम्ही चिंचोलीले जो बैल आणला होता त्या महाराज सोबत बैल पळत होता माऊली, मग त्याचा जोड फुटून तुम्ही कसा काय जोड लावला? यावेळेस या पटावर का नाही तुम्ही जोड लावला? माऊलीवाले म्हणे तळेगाव मध्ये ते बैल त्यांचं कटलं, तर माझा दुसरा नंबर होता, आपल्यापाशी ते तेजा बैल होता का नाही, ते जरासा त्याच्यामुळे आपले सेकंड पॉईंट काढले नाही। तर मग माऊलीवाला आला, हे आपला महाराज तुम्ही बैल द्या म्हणे, एका फिफ्टीले एक पल्ल्याले बैल द्या म्हणे, तुम्ही बैल दिला तुम्ही तोडतो म्हणे। मी म्हटलं बैल हकलाचा नाही, काऊन का पल्ले लय झाले, रेमंड मधून आला ते, त्या तिथून दुसरा नंबर पटकावला हे त्याच्यासोबत। मग आज त्या मिसाईल सोबत कसं काय जुळवलं तुम्ही? तर संबंध असल्यामुळे यांचं जे नातेवाईक आहे यांना ते माहिती आहे कसं जोडायचं, काय जोडायचं, आणि आपले हे म्हणजे मोशीन तुमचा दिवाणजी, हा, यांना जोडले। बरं, या बैलाची खिलाई गेली मग कशी काय? त्याले 2 टाइम 10 लिटर दूध आहे, अंडे वगैरे आहे, त्याच्यानंतर हुंडा, तूप। बरं, या बैलाला किती दिवस झाले तुमच्याजवळ येऊन? 15 दिवस झाले। 15 दिवसात तुम्ही नंबर किती घेतले? 4-5। 15 दिवसात 5 नंबर? कोणत्या कोणत्या बैलासोबत सोडला आता? पण आता बसलं ना ते देवा, तेजा, मिसाईल, म्हणजे या बैलांना जर समजा नंबर घेतलेले तर थोडस मन नाराज होते काय? नाही, हिंगोलीमध्ये घेतलं ना। कोणते बैल लिया रे? हो, हिंगोली में कोणते बैल? अरे वो नंबर लिया ना उसने, कोणते बैल से लिया? राजा सोबत घेतलं। ते घेतल्यानंतर त्यानं तिकडे नंबर मारला। बरं, या बैलाची तुम्हाला अपेक्षा काय आहे? अपेक्षा काही नाही, पळणारा बैल काय कमी जास्ती पळत असते, असं काही नाही का आपलाच नंबर लागू शकते म्हणून। तरी तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला या बैलाने जास्तीत जास्त नंबर मिळावा, किंवा आपण कुठलं तरी तुम्हाला असा पट घेणत असेल की याचा बैल गाजलेला आहे, आपला बैल त्या टोलीचा गेला पाहिजे म्हणून? तसं अपेक्षा असते बा, ह्या टोलीनं हे आपल्याला बैल हे करायचं असते। मग राहिला जिंकण्याची बाजू, तर जिंकण्याची बाजू अशी आहे का ते बैल आहे कमीत कमी कुठं बैल खूप पॉईंट काढते, काही ठिकाणी सेकंड पण कमी काढते, ते अचानक नैसर्गिक आहे ती। आता इथं किती फेका मारल्या तुमच्या बैलाचे? एकच। याला वैरण हिरवत असते का तुम्ही कुठारी टाकता? नाही, कुटार नाही, आता तर हिरवा आहे, मग कुटार वगैरे टाकते। तुमचा ड्रायव्हर कोण आहे? उमेश ठाकरे। उमेश ठाकरे तुमचे ड्रायव्हर आहेत? तुम्हाला राजकारणाचा शौक आहे म्हणते बाबा?
हो आहे. बरेच 40 वर्षापासून मी ग्रामपंचायत आहे महाबाची, 40 वर्ष सोसायटी आहे. मी जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर, प्रथम क्रमांकावर मी स्वच्छता अभियान जिल्ह्यामध्ये गाव आणला होता. गाव कोणतं? सावंगी मगरपूर. मकरम. तुमचं मग आदर्श गाव आहे का? आदर्श गाव. किती पुरस्कार प्राप्त केले तुम्ही? तालुक्याचंही केलं, जिल्ह्याचंही केलं. जिल्ह्यापर्यंत पोहोचले. आता सध्या तुम्ही कसे आता? आता मी बावडी ग्रामपंचायत उपसरपंच आहे. म्हणजे अध्यक्ष. 100% रोस्टर तुमची इथं आलं म्हणून तुम्ही उपाध्यक्ष झाले. कारण की 40 वर्षात एकच वेळा सरपंच बनलो. ते मला वेळ नसते, कोणाला मग बनवून देत असतो. 40 उपसरपंच असल्यामुळे सगळं चालू, कारभार मी चालवतो. बरं, ह्या बैलाची जात कोणती आहे? हे आहे आपला मैसुरी. तुम्ही मैसुरीत बैल का घेतला? आता पहिणारा बैल आहे म्हणे, तर म्हणून या कारणामुळे. तुमच्या घरी काही लोक म्हणत का नाही राजकारणात ते बा जाते? कोण की राजकारण आणि हा शंकरपडा शौक हा थोडासा खर्चिक शौक आहे. प्रॉपर्टीवर तो म्हणजे थोडासा धक्का मारते. तुम्ही दोन्ही शौक, परिस्थिती कमी करते. तुम्ही दोन्ही शौक असे निवडले, पण तुम्हाला ते 5% भेटतेच. समजा ग्रामसेवक ग्रामपंचायत भेटतेच. तुम्ही काय सांगू नका, 20 वर्षापासून माझं ग्रामपंचायत आहे. मी पाहते नाही. सरपंच दुसरा असते ना. काय पैसे मी घेऊन येते, तर माझ्या गाव तुम्ही एखाद्या वेळेस या. बच्चू भाऊ, नक्कीच तुम्ही बोलावला तर मी नक्कीच येऊ. माझा गाव असं बनवलं मी, एवढे रोड बनवले मजबूत, धक्का नाही असं नाही. पैसे कायचे देते ते? असं वाती रेतीनं. आता हा बैल घेतल्यानंतर तुम्हाला याच्यात प्रॉफिट आहे का? नावासाठी घेतला का प्रॉफिट साठी घेतला? घाटा आहे. नावासाठी बैल आहे का? मग हे भेटला, बक्षीसही भेटला, तो ते बक्षीस पुरत नाही, दुसऱ्या पटावर गेले, खतम होते. आतापर्यंत तुमच्याजवळ किती बैल आले? बैल मायापाशी एकच गोरा होता, मी केलं. मग आम्ही पाहिलं का सारा घरी याच्यातच होता. आता सर पुरा वगैरे आले आहे, गाड्या तोटत, तर त्याच्यामुळे त्यांच्या धंद्यावरही असर, धंदेवाले आहे. पण यावेळेस यांची खूप आग्रह होता का तुम्ही घ्या, म्हटलं घर कामी लागल, ते आले. पण राजकारणाबरोबर तुमचं पटाती नाव झालं ना आता, देवा थ्रू. धन्यवाद. हे होते जोरावर शेठ, ज्यांचा देवा सध्या धूम मचवत आहे. या बैलाने त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केलेल्या आहेत. असेच जुळून राहा. गन्ना काफन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे. धन्यवाद. गन्ना काफन्ना युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.